Hello student, I am Suchita Khorgade. Today we are discuss the topic writing skill on the topic group discussion. ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून तुमची कम्युनिकेशन स्किल कशी आहे ते आपल्याला आणि लिसनिंग कॅपॅसिटी कशी आहे ही आपल्याला कळते. ॲक्टिव्ह लिसनर आहात की बऱ्याच गोष्टीतून यातून तुमच्या तपासल्या जातात. विविध मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुमची निवड करीत असताना ग्रुप डिस्कशनच्या इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजेच खूप महत्त्वाचा हा विषय आहे ग्रुप डिस्कशन. लेट्स डिस्कस अबाउट रायटिंग स्किल ग्रुप डिस्कशन. While studying group discussion, which things are essential? First, what is meant by the group discussion? Group discussion held on topic. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय आहे त्याचं आपल्याला डेफिनेशन बघावं लागेल. तर ग्रुप डिस्कशन व्हॉट इज ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुप डिस्कशन हा एक इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे इन ॲकॅडमिक बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन स्पेअर. म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्या बिझनेसमध्ये त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हे खूप महत्त्वाचं एक चक्र आहे. इट इज अ सिस्टमॅटिक अँड पर्पजफुल इंटरॅक्टिव्ह अँड प्रोसेस. ही एक सिस्टमॅटिक आणि एक हेतुपुरस्पर हे एक प्रोसेस आहे. There are the exchange of the idea, thoughts and feelings take place through the oral communication. यातून आपल्या ज्या आयडियाज आहे त्या एकमेकांची घेवाणदेवाण होत असते, विचाराची घेवाणदेवाण होत असते. त्यानंतर आपल्या ज्या भावभावना आहे आणि आपलं जे ओरल कम्युनिकेशन आहे यातून ते दिसत असते. त्यानंतर दुसरे डेफिनेशन म्हणजेच द एक्शन ऑफ द आयडिया टेक प्लेस इन अ सिस्टमॅटिक अँड स्ट्रक्चरल वे. जे आपले आयडियाज ज्या कल्पना आहेत त्या एकमेकांची घेवाणदेवाण होत असल्यामुळे एक सिस्टमॅटिक आणि एक स्ट्रक्चरल म्हणजे संरचनारित्या हे पार पडले जाते. एक स्ट्रक्चरल वे हे पार पडले जाते. द पार्टिसिपेंट सीट फेसिंग इच अदर ऑलमोस्ट इन अ सेमी सर्कल अँड एक्सप्रेस देअर व्ह्यू ऑन द गिव्हन टॉपिक, इश्यू अँड प्रॉब्लेम. जे पार्टिसिपंट आहे त्या ग्रुप डिस्कशनमधले ते एकमेकाच्या समोर बसलेले असतात आणि ऑलमोस्ट इन अ सेमी सर्कल म्हणजेच सीच्या आकाराच्या नुसार म्हणजे अर्धचक्राच्या याच्या बसलेले असतात. त्यानंतर एक्सप्रेस देअर व्ह्यू, त्यांचे व्ह्यू ते एक्सप्रेस करत असतात ऑन द गिवन, जे काही त्यांना टॉपिक दिलेला आहे, इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर ते डिस्कस करीत असतात. त्यानंतर व्हॉट इज ग्रुप डिस्कशन. आता आपण डेफिनेशन बघितली, परंतु ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय आहे नेमकं. तर ग्रुप डिस्कशन इज अ मॉडर्न मेथड ऑफ द असेसिंग स्टुडंट पर्सनॅलिटी. जे स्टुडंटची पर्सनॅलिटी आहे एक त्यांची पर्सनॅलिटी सुधारल्या जाते आणि स्टुडंटच्या पर्सनॅलिटी सुधारण्याचं एक मॉडर्न हे काय आहे मेथड आहे. ग्रुप डिस्कशन इज अ प्रोसेस. ग्रुप डिस्कशन ही अशी प्रोसेस आहे वेअर एक्सचेंज आयडियाज अँड ओपिनियन टेक प्लेस. त्याच्यामध्ये आयडियाज अँड ओपिनियन हे एकमेकाच्या माध्यमातून एक्सचेंज होत असते. अ टॉपिक इज डिस्कस बाय अ ग्रुप. याच्यामध्ये एक टॉपिक असते आणि ते एक ग्रुपमध्ये डिस्कस केलं जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे यूज ऑफ ग्रुप डिस्कशन. थर्ड पॉईंट आहे द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. म्हणजे ग्रुप डिस्कशनचे युजेस काय आहे, द लँग्वेज ग्रुप डिस्कशन करताना त्यांची लँग्वेज कशी असायला पाहिजे. त्यानंतर सोल द ग्रुप डिस्कशन. हे सगळं बघताना आपल्याला बघावं लागेल की ग्रुप डिस्कशनमध्ये कोणत्या कोणत्या बाबीचा विचार केला जातो. तर बघा, तर मग ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन. ग्रुप डिस्कशन जे आहे ते फॉर्मल डिस्कशन आहे एक आणि कंडक्टेड ऑन अ टॉपिक अमॉंग अ ग्रुप ऑफ 10 or 12 पार्टिसिपेंट. हे असं
एक डिस्कशन असते की ज्याच्यामध्ये 10 to 12 पार्टिसिपंट असते, सहभागी असते आणि एक टॉपिक घेतला असते आणि त्याच्यावर ते डिस्कस करत असते. द पार्टिसिपंट अनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन. पार्टिसिपेट त्याच्यातून विश्लेषण करतात त्या टॉपिकवर फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स. त्यांच्या प्रत्येकाचं वेगवेगळे 10 ते 12 लोक असल्यानंतर प्रत्येकाचे व्ह्यूज अँगल विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे ते प्रत्येकजण आपापल्या अँगलनी ते व्ह्यूज आणि ओपिनियन प्रेझेंट करत असतात. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. त्या ग्रुपला एक टॉपिक दिलं जाते, एक विषय दिला जातो. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट अँड देन स्टार्ट डिस्कशन. त्यानंतर ते त्याच्यावर थोडंसं विचार करतात आणि त्यानंतर त्यांना विचार करण्यासाठी काही मिनिट्स दिले असते आणि त्यानंतर त्यांचं डिस्कशन स्टार्ट होते. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. हे जे डिस्कशन आहे, ग्रुप डिस्कशन आहे, हे युजली फॉर 10 to 15 मिनिट्सपर्यंत असते. एक्सपर्ट लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. एक एक्सपर्ट असते त्याच्यामध्ये, इव्हॅल्युएटर असते आणि ते त्यांच्या ग्रुप मेंबर जे आहे त्यांचं सगळं जे बोलणं आहे, डिस्कशन आहे ते ऐकत असते आणि त्याच्यानंतर त्याला इव्हॅल्युएट करते, म्हणजे त्याचं मूल्यमापन करतात. ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड ऑन द टॉपिक ऑफ द 4 काइंड्स. ग्रुप डिस्कशन हे जनरली 4 काइंड ऑफ टॉपिक्सवर असते. फर्स्ट, फॅक्च्युअल. फॅक्च्युअल म्हणजेच फॉर एक्झाम्पल प्लास्टिक शूड बी बॅन. प्लास्टिक हे बॅन व्हायला पाहिजे. तर हे खूप जनरल टॉपिक आहे. आपल्या पर्यावरणाचा, आपल्या वातावरणाचा विचार करून, पृथ्वीचा विचार करून हा जो टॉपिक आहे याच्यावर काय तर डिस्कशन केलं जाते आणि मग सगळ्यांचं जे काही व्ह्यूज आहे, ओपिनियन आहे, त्याच्यावरून मग काय इव्हॅल्युएट होते तो इव्हॅल्युएटर त्याचं मूल्यमापन करत असते. नंतर बी आहे सोशल ऑर पॉलिटिकल इश्यूज, फॉर एक्झाम्पल मोरल पॉलिसिंग. बी आहे एक सोशल, सामाजिकरित्या एक राजकीय इश्यू जे आहे. तुम्हाला माहीत असेल की समजूनचा एखाद्या पार्टी आहे, इतक्या साऱ्या राजकीय पार्टी आहे, त्यांच्यामध्ये काही इश्यू आहे, त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम आहे किंवा काही त्यांचं सोल्युशन करायचं असेल तर ते 10-12 जण जमतात, 5-6 जण 10-12 जण जमतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये डिस्कशन होते, प्रत्येक लोकांचं काय ते जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाते आणि अशा प्रकारे पॉलिटिकल इश्यू झालं, समाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही हे आहे, तर एक कमिटी मेंबर असते, मग ते ग्रुप डिस्कशन त्यातून काढल्या जाते आणि त्याच्यामधून जे काही सामाजिक प्रॉब्लेम्स आहे त्यातून इव्हॅल्युएट केल्या जाते. यालाच मोरल पॉलिसिंग असे म्हटले जाते. सी, ॲब्स्ट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल कन्सायन्स. कन्सायन्स मीन्स सेन्स ऑफ द राईट ऑर रॉंग. म्हणजे असं की जे काही आहे ते जे काही घडत आहे ते राईट आहे की रॉंग आहे. तर हे आपल्याला त्याच्यातून ॲब्स्ट्रॅक्ट करायचं आहे. डी आहे केस स्टडी बेस्ड ऑन वेअर द ग्रुप डिस्कशन अ केस स्टडी अँड अनालाइज इट ऑर ऑफर सोल्युशन. केस स्टडी म्हणजे एखाद्या घटनेची किंवा एखाद्या व्यक्तीवर केस स्टडी केल्या जाते, जिथे तो ग्रुप डिस्कस करतो आणि एखाद्याच्यावर केस स्टडी केल्या जाते. म्हणजे केस स्टडी म्हणजे त्याचं पूर्ण डिटेल्स काढले जाते की हा जो व्यक्ती आहे तर हा असा का आहे, एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे किंवा आता आपल्या वर्गातलंच उदाहरण घेतलं तर एखादा मुलगा खूप जास्त बदमाश आहे, तो ऐकत नाही, त्याचं लक्ष नाही आहे, तर तो असा का आहे, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे किंवा का बरं तो असा वागतो, किंवा मतिमंद विद्यार्थी असला तर का असा तो वागतो, तर याच्यावर केस स्टडी केला जातो. अँड ॲनालाइज इट ऑर ऑफर सोल्युशन. आणि मग ते केस स्टडी केल्यानंतर ॲनालाइज केलं जाते की ॲनालाइज म्हणजे विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यानंतर सोल्युशन काय निघेल त्यातून आपण कोणता उपाय करू शकतो तर ते सोल्युशन काढलं जातं. नेक्स्ट आहे ग्रुप डिस्कशन आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. ग्रुप डिस्कशन हे असं आहे एक इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड म्हटलं जाते याला.
जे क्लासरूम लर्निंगमध्ये म्हणजे वर्गात शिकवताना हे खूप जास्त एक इंटरॅक्टिव्ह महत्त्वाचं आणि परिणामकारक हे मेथड आहे. They are used to select candidate for different courses, for job, for employer. त्यानंतर क्लासरूममध्ये हे मेथड यूज केलं जाते. त्यानंतर एखाद्या जॉबसाठी एखादा एम्प्लॉयर शोधायचा आहे तर मग त्या कॅन्डिडेटला सिलेक्ट करताना तर त्याला इव्हॅल्युएट केलं जाते. दे आर यूज टू गग वेदर अ कॅन्डिडेट possesses certain skill required for pursuing a particular course or a job, for involving working in a groups, giving opinion and solve problem together to achieve common goal. जो काही व्यक्ती आपल्याला नोकरीवर घ्यायचा आहे तर तो त्या जॉबसाठी सुटेबल आहे का, मग त्यासाठी ते 8 ते 10 जण किंवा 10-15 जण बसले असतात. त्यानंतर त्या मुलाचे सगळं स्किल काय आहे, त्याच्यामध्ये जे काही म्हणजे त्यांनी जो जॉब आहे त्याच्या रिलेटेड त्याचा कोर्स केलेला आहे का, हे सगळं त्याच्यातून बघितलं जाते आणि मग त्यातून एक गोल काढला जाते. द कॅन्डिडेट आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल. अशा प्रकारे त्या कॅन्डिडेटला टेस्टेड केलं जाते. त्याचं नॉलेज किती आहे, त्याची कम्युनिकेशन स्किल कशी आहे, ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क अ पार्ट ऑफ द ग्रुप. त्यानंतर तो ग्रुपमध्ये काम करण्यास तो ॲबल आहे का हे सुद्धा पाहिलं जाते. म्हणजे योग्य आहे का, त्याची योग्यता आहे का हे सुद्धा चेक केलं जाते. अँड टू लीड सब्जेक्ट अँड टू लीड अदर टुवर्ड्स कन्क्लुजन अँड सोल्युशन. अशा प्रकारे याच्यातून कन्क्लुजन अँड सोल्युशन काढलं जातं. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन on it and support his ideas with logical arguments. अशा प्रकारे जो एखादा एबल व्यक्ती आहे त्याचं अंडरस्टँडिंग त्या सब्जेक्टच्या विषयी किती आहे, त्या सब्जेक्टला तो ओपिनियन देण्यासाठी त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे, त्याला कितीच ते समजलेलं आहे आणि त्याचे आयडियाज आणि त्याचे लॉजिकल आर्ग्युमेंट्स काय आहे हे सुद्धा त्यातून कळलं जाते. सिन्स कम्युनिकेशन इज अ 2-way प्रोसेस. अशा प्रकारे कम्युनिकेशन हे 2-way प्रोसेस आहे. 2 प्रकारे याचं केलं जाते. इट इज इम्पॉर्टन्स दॅट बिसाइड स्पीकिंग वन लिसन्स टू द पार्टिसिपेंट इन द ग्रुप डिस्कशन अँड रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज अँड टेक देम फॉर्मॅट. अशा प्रकारे ते कम्युनिकेशन एक 1 by 1 एक प्रोसेस असते आणि ते जे काही असते ते एकमेकाद्वारे जे पार्टिसिपेंट आहे त्या सगळ्यांचं 1 by 1 ते ग्रुप डिस्कशनमध्ये ऐकलं जाते. त्यानंतर त्यांच्या ज्या आयडियाज आहे त्याला रिस्पॉन्ड केलं जाते आणि त्यानंतर ते एकमेकाकडे फॉरवर्ड केलं जाते. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन अ सम ऑफ द फॉलोइंग वे. तुम्ही सुद्धा या ग्रुप डिस्कशनमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन करू शकता. त्याच्यासाठी काही तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहे. हेल्पिंग इट स्टार्ट, गिविंग डायरेक्शन टू इट, मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन व्ह्यूज आर हर्ड अँड थॉट अबाउट सो दॅट द ग्रुप्स मूव्स टुवर्ड्स सम काइंड ऑफ द ॲग्रीमेंट्स अँड क्लोजिंग इट विथ अ समरी ऑर अ कन्क्लुजन. अशा प्रकारे म्हणजे ते सुरुवात करण्याला मदत करणे, त्यानंतर एका डायरेक्शननी ते चालणं, त्यानंतर प्रत्येकाचं जे व्ह्यूज आहे ते ऐकणं, ते खात्री करून घेतलं की ते बरोबर आहे की नाही आहे. त्यानंतर त्यांचे जे विचार आहे ते सुद्धा जे काही टॉपिक आहे त्याच्या दिशेने मूव्ह करत आहे की नाही, असं सम ऑफ द म्हणजे सगळ्यामध्ये ॲग्रीमेंट केलं जातं. अँड अशा प्रकारे सगळ्यांचं ओपिनियन घेऊन सगळ्यांच्या विचारसंमतीने ते ॲग्रीमेंट सेटल केलं जातं आणि अशा प्रकारे त्याला एक प्रकारे शेवट म्हणजे त्या एवढ्या सगळ्याच्या ग्रुप डिस्कशनतून काय निर्माण झालं, म्हणजे काय समरी त्यातून आली बाहेर, तर अशा प्रकारे ते कन्क्लुजन म्हणजे शेवट त्या ग्रुप डिस्कशनचं केलं जातं आणि त्यातून एक योग्य ते मार्ग किंवा पर्याय
ते काढलं जातं. आता पॉईंट्स बघा. नेक्स्ट पॉईंट्स, द लँग्वेज ऑफ द ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनची जी लँग्वेज आहे ती कशी असायला पाहिजे. हेअर सम एक्सप्रेशन यू कॅन यूज परफॉर्म डिफरंट फंक्शन ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. सपोज तुम्हाला ग्रुप डिस्कशन मध्ये सहभाग करायचा आहे, पार्टिसिपेट करायचं आहे, तर तुम्हाला फॉलोइंग एक्सप्रेशन जे आहे ते यूज करता येईल. फर्स्ट आहे एक्सप्रेशन ओपिनियन, म्हणजे मत मांडणे. आपलं जे मत आहे ते मांडणे. तर तुम्ही तुमचं मत मांडताना स्टार्ट कसं कराल. आय बिलीव्ह दॅट. त्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं आहे सो अँड सो, किंवा मग आय थिंक असं म्हणून तुम्हाला ते स्टार्ट करता येईल. किंवा कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, मी माझा पॉईंट तुमच्यासमोर मांडू का. हे इन माय ओपिनियन, किंवा माझ्या मते असं सो अँड सो. इट सीम टू मी, म्हणजे मला असं वाटतं. हे एक्सप्रेसिंग. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, सहमती दर्शवणे. सहमती दर्शवताना तुम्हाला जे काही डिस्कशन सुरू आहे आणि ते तुम्हाला वाटलं की नाही खरंच हे ठीक आहे, बरोबर आहे, तर तुम्ही काय कराल. सहमती दर्शवताना कोणते वर्ड यूज कराल. तर ॲब्सोल्युटली राईट, यू आर राईट, आय फुली ॲग्री विथ यू, असं हे वर्ड्स तुम्ही यूज कराल. त्यानंतर एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. त्यानंतर एखाद्या, आता सगळेच इतके सारे 10 to 15 पार्टिसिपंट असल्यानंतर सगळेच सहमती असते किंवा ॲग्रीमेंट्स असते असं जरुरी नाही आहे. त्यात काही लोकांना ते नापसंत पण असते. तर मग ते डिसॲग्रीमेंट एक्सप्रेस करताना कोणते वर्ड यूज करायचे. तर आय एम अफ्रेड, आय डोंट ॲग्री विथ यू, म्हणजे मी तुझ्याशी सहमत नाही आहे. आय एम सॉरी बट आय सी अ लिटिल डिफरंटली, मला माफ करा बट मी वेगळ्या विचार करते आहे. आय कॅन सी युअर पॉईंट बट, मी तुमचं पॉईंट लक्षात घेते, परंतु अजून त्याला काही दुसरं काही बोलायचं असेल. यू मे हॅव समथिंग देअर बट आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, मी तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूचा रिस्पेक्ट करते, बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन, मी तुमच्या याशी सहमत नाही आहे. हे काय आहे. डिसॲग्रीमेंट म्हणजे नापसंती दर्शवणे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सजेस्टिंग. तुम्हाला काय सुचवायचं आहे, तर तुम्हाला सुचवताना आय थिंक वी शूड, म्हणजे माझ्या मते आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, किंवा लेट्स, किंवा मग आपण असं करूया. डोंट यू थिंक, वुड यू, आपण असा विचार करूया. तर किंवा वाय डोंट वी, कुडंट वी. तर हे सगळे जे सेंटेन्स आहे, एक्सप्रेशन आहे, हे तुम्ही ते सजेशनसाठी यूज करू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे आस्किंग फॉर ओपिनियन. त्यानंतर तुम्ही त्यांचे ओपिनियन विचारणे. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, तुमच्या मते काय आहे. व्हॉट डू यू फील अबाउट इट, तुमचे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. आय वॉन्डर व्हॉट डू यू थिंक अबाउट. आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन, म्हणजे तुमचं काय ओपिनियन आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. हे झालं ओपिनियन विचारायचं. सगळ्या म्हणजे ग्रुपमध्ये सगळ्यांचं ओपिनियन घेणं. त्यानंतर इंटरप्टिंग, म्हणजे कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट 10 ते 15 लोक बसले आहे आणि त्यातला एखादा व्यक्ती बोलत आहे आणि दुसऱ्याला त्याचं बोलणं मध्येच थांबवायचं आहे, किंवा त्याला ते मुद्दा पटलेला नाही आहे आणि म्हणून तो मध्येच थांबवण्यासाठी जे एक्सप्रेशन असते त्याला इंटरप्टिंग असे म्हटले जाते. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट, म्हणजे ते म्हणताना मग तुम्हाला ते थांबवायचं आहे एक्सप्रेशन, त्यासाठी तुम्हाला काय म्हणता येईल. तर आय एम सॉरी टू इंटरप्ट बट, म्हणजे मला तुम्हाला मध्येच थांबवायसाठी म्हणजे क्षमा करा, बट त्यानंतर त्याला काय म्हणायचं तर म्हणते. त्यानंतर एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, म्हणजे मला माफ करा परंतु मी यात काही बोलू का, काही ॲड करू का. दॅट्स टू सॉरी, हो ते खरं आहे परंतु सॉरी, आणि त्याला अजून दुसरं काही म्हणता येईल. नेक्स्ट पॉईंट आहे हँडलिंग इंटरप्शन. आता जर मध्येच एखाद्याने तुम्हाला थांबवलं तर ते कसं म्हणजे इंटरप्ट केलं तर त्याला कसं तुम्ही हँडल कराल, तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे हँडल कराल हे याच्यामध्ये सांगितलं आहे. तर जस्ट अ मोमेंट प्लीज, म्हणजे तुम्हाला म्हणणार की थांबा
प्लीज थोडा वेळ थांबा, मग तुम्हाला मी बोल देईल. किंवा कुड आय फिनिश वॉट आय एम सेईंग, मला जे बोलायचं ते संपू देता का. इफ यू वूड जस्ट लेट मी फिनिश, मला आधी बोलू द्या, त्यानंतर तुम्ही बोला. या कुड यू वेट फॉर अ मिनिट, तुम्ही थांबाल का प्लीज. असं तुम्हाला एखाद्याने जर तुम्हाला इंटरप्ट केलं तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला हँडल कराल हे याच्यात आहे. त्यानंतर कन्क्लुडिंग, सगळ्यात शेवटी जेव्हा तुमचं हे ग्रुप डिस्कशन संपलेलं आहे त्यावेळेस तुम्ही काय म्हणा, तर टू समराईज, एक शेवटचा जो व्यक्ती आहे, इव्हॅल्युएटर आहे किंवा तो शेवटचा आहे, तो म्हणेल की टू समराईज किंवा टू कन्क्लूड, असं सो अँड सो असं आपलं ठरलेलं आहे. किंवा वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग गुड बाय, किंवा अजून काही लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. तर हे जे एक्सप्रेशन आहेत ते तुम्ही या बोलताना वापरू शकता. तर अशा प्रकारे हे ग्रुप डिस्कशन होतं. तुम्हाला 12वीच्या सिलेबसमध्ये हे रायटिंग स्किल आहे आणि तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. आता हे ग्रुप डिस्कशन इथे संपलेलं आहे. तुम्हाला एक सॅम्पल ग्रुप डिस्कशन दिलेलं आहे जे तुम्हाला करून दिलेलं आहे आणि त्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये तुम्हाला एक करायला दिलेलं आहे. तर तुम्ही हे सॅम्पल ग्रुप डिस्कशन जे आहे तर ते बघून तुम्हाला करता येईल. म्हणजेच वर्गामध्ये 8 ते 10 जण बसून तुम्हाला हे डिस्कस करून एखादा टॉपिक आहे, जसं आता इथे तुम्हाला टॉपिक दिला आहे, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन. म्हणजे या टुडेचं आजचं जे ग्रुप डिस्कशन आहे जे त्याच्यावर तुम्हाला काही मिनिट वेळ दिला जाईल याच्यावर तुम्हाला बोलण्याकरिता. विच इज डू यू थिंक टीनेजर शुड बी गिव्ह सेपरेट मोबाईल फोन. आणि ते टॉपिक जे आहे ते कोणतं आहे की तुम्हाला काय वाटते की टीनेजर्स जे आहे त्यांना सेपरेट मोबाईल फोन द्यायला हवा की नाही. यू मे नाव बिगिन द डिस्कशन. त्यानंतर तुम्ही तुमचं डिस्कशन स्टार्ट करू शकता. हू वुड लाईक टू स्टार्ट. मग या इतके जण आहेत, त्याच्यामध्ये आहे मनीषा, अनामिका, जॉन, अनामिका, अनन्या, जॉन, अनामिका, हे एवढे सगळे आहे. तर याच्यामधून मग फर्स्ट कोण बोलेल, तर इथे जी मनीषा आहे ती बोललेली आहे. त्यानंतर I think the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of the mobile phone and its different features that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subject just like a click a button. आता ही मनीषा ही सपोर्टमध्ये आहे की टीनेजर्सला सेपरेट मोबाईल फोन द्यायला पाहिजे, कारण तो आम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी, त्यानंतर अजून खूप साऱ्या गोष्टीसाठी आम्हाला खूप जास्त आवश्यक आहे. म्हणजे आवश्यकच आहे. आम्हाला तो एक खूप प्रकारचा एक सपोर्ट आहे जे आम्ही एका क्लिकमध्ये वेरियस सब्जेक्टचं नॉलेज त्याच्यामधून घेऊ शकतो. त्यानंतर अनामिका आहे, ती काय म्हणते की आय ऑल्सो ॲग्री विथ सुहासिनी बिकॉज नाव अ डे पीपल यूज स्मार्टफोन अँड दे कॅन गेट असेस टू एनी इन्फॉर्मेशन दे वॉन्ट, लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, रेसिप, कोर्सेस, कॉलेज, इटेसेस. ती पण म्हणते की मी याच्याशी ॲग्री आहे, कारण नाऊ अ डे म्हणजे सध्या हल्लीच्या परिस्थितीमध्ये जे लोक स्मार्टफोन यूज करते त्यांना अगदी 1 सेकंदमध्ये, मिनिटामध्ये त्यांना इन्फॉर्मेशन मिळते. जर त्यांना ट्रॅव्हलमधलं काही इन्फॉर्मेशन पाहिजे आहे किंवा रेसिपीजच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करताना काही रेसिपीज करायच्या आहेत तर आपण बघतो. त्यानंतर यूट्यूबवर, त्यानंतर कोणते कोर्सेस आपण घेतले पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो ते सुद्धा आपण त्या मोबाईल फोनद्वारे कळू शकते. त्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन करताना कोणते कॉलेज चांगलं आहे, कोणत्या कॉलेजचे रेटिंग चांगले आहे, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या फॅसिलिटीज आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून कळू शकते. त्यानंतर जॉन आहे, तो काय म्हणतो, आय वूड लाईक टू ॲड टू इट. मला सुद्धा हे म्हणजे पटतं.
I don't think students use mobile phones only for seeking useful information. They use it for entertainment too. They listen song, watch movies, etc. I'm afraid they see unsuitable things too. Moreover, they spend long hours on mobile phone. तो म्हणते की हो ठीक आहे, मला हे सगळं पटते, बट आय डोंट थिंक स्टुडंट यूज मोबाईल फोन ऑनली फॉर सिकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की हो मलासुद्धा याच्यामध्ये काही ॲड करायला आवडेल, बट स्टुडंट जे आहे, माझ्या मते जे विद्यार्थी आहे, स्टुडंट आहे, ते मोबाईल फोनचा उपयोग फक्त युजफुल इन्फॉर्मेशनसाठीच घेतात का? नाही. हे तुम्हालाही माहीत आहे की फक्त जे त्यांना एज्युकेशनल किंवा काही युजफुल इन्फॉर्मेशन आहे ते पाहण्यासाठीच ते यूज करतात का? असं नाही आहे. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट. ते त्यांचे एंटरटेनमेंटसाठी सुद्धा यूज करतात. त्यानंतर दे लिसन टू सॉन्ग, वॉच मूवी etc. त्यानंतर ते सॉन्ग ऐकण्यासाठी, मूवीज बघण्यासाठी यूज करतात. आय एम अफ्रेड ऑफ दे सी अनसुटेबल थिंग्स टू. आणि मला तर अशी भीती वाटते की ते गाणे ऐकण्याच्या, मूवी बघण्याचं याच्यात सुद्धा हे तर ठीक आहे, परंतु मला अशी भीती वाटते की जे अनसुटेबल आहे, जे अनसुटेबल थिंग्स आहे ते सुद्धा ते पाहत असेल, अशी भीती मी व्यक्त करतो. मोरेवर टू स्पेंड लॉंग अवर्स ऑन फोन्स. आणि याच्यासाठी ते खूप जास्त वेळ, खूप जास्त तास ते मोबाईल फोनमध्ये यूज करतात आणि वेळ वाया घालवतात. हे आता जॉनचं बोलणं झालं. आता अनामिका काय म्हणते बघा की यस दीपक, अनामिका इथे नाव दिलेलं नाही आहे दीपकचं, परंतु ती म्हणते की यस दीपक, यू आर ॲब्सोल्युटली राईट, बट आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर ऑफ द abuses of the mobile phone and mobiles, and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. म्हणजे ते म्हणते की हो हे तुझं बरोबर आहे, ॲब्सोल्युटली राईट यू आर, बट आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर. जर पॅरेंट्सने त्यांना जे काही मोबाईलचे ॲब्युजेस आहे, जे काही मोबाईलचे डिसॲडव्हान्टेज आहे याच्याबद्दल त्यांना अवेअर केलं आणि त्यांना समजून सांगितलं तर हे पॉसिबल होऊ शकते. अँड दे आर मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड. आणि जे टीनेजर्स आहे, म्हणजे टीनेजर्स म्हणजेच काय तर 13 to 90 मधले मुलं, तर टीनेजर जे आहे ती म्हणते की मला असं वाटतं की ते हे सगळं ऐकण्यास मॅच्युअर आहे, समजण्यास मॅच्युअर आहे की हाऊ टू यूज मोबाईल फोन प्रोडक्टिव्हली, की मोबाईल फोनचा यूज कशा प्रकारे केला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे. त्यानंतर अनन्या जी आहे ती म्हणते यस ऑल दिस इज ट्रू, बट डोंट यू ऑल ॲग्री दॅट दे डू सम अनवॉन्टेड थिंग्स अँड वेस्ट देअर टाईम इन थिंग्स नॉट सुटेबल फॉर देअर एज ग्रुप. ती म्हणते की हे सगळं खरं असलं तरी परंतु मला असं वाटते की हे काही मी याच्याशी सहमत नाही आहे, कारण ते किती त्यांना समजून सांगितलं तरी ते अनवॉन्टेड थिंग ते लोक बघत असतात, जे नकोशा गोष्टीसुद्धा मोबाईलमध्ये बघत असतात अँड वेस्ट देअर टाईम इन थिंग. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते काय करतात, आपला टाईम वेस्ट करतात आणि म्हणून या एज ग्रुपसाठी हे सुटेबल नाही, अशी अनन्या म्हणते. त्यानंतर जॉन म्हणतो I agree with what Manjusha say. It is a sheer wastage of time, money and energy. मलाही हिच्यासोबत जे आहे मी ॲग्री आहे, कारण मलाही असं वाटते की मोबाईल फोन म्हणजेच काय एक वेस्टेज ऑफ टाईम आहे, म्हणजे खूप टाईम वेस्ट करण्याचं एक साधन आहे. त्यानंतर त्याच्यासोबत मनी आणि एनर्जीसुद्धा वेस्ट करण्याचं हे साधन म्हणजे मोबाईल फोन आहे, असं जॉनचं म्हणणं आहे. त्यानंतर अनामिका म्हणते की आय फील that most of students have forgotten and basic use of a mobile phone. They have to travel long distance for tuition and other purpose. The parents can keep the track of their children. That is the main reason why parents have given them mobiles. तर अनामिका जी आहे ती म्हणते की आय फील दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट, म्हणजे असं नाही आहे की ते वाईटच म्हणजे गोष्टी बघेल म्हणून, कारण आवश्यक पण आहे. कारण काय की ते खूप दूरपर्यंत लॉंग डिस्टन्स ट्युशनसाठी जात असते किंवा अदर पर्पजसाठी ते जात असतात. मग पॅरेंट्स
त्यांना ट्रॅक करू शकते आपल्या मुलांना की ते कुठे आहे काय आहे असं फोन करून. दॅट इज द मेन रिझन वाय पॅरेंट्स हॅव गिवन देम मोबाईल. आणि हे एक महत्त्वाचं रिझन आहे की पॅरेंट्स आपल्या मुलांना मोबाईल फोन्स देतात. जॉन: येस, बट स्टुडंट हॅव बिकेम लेझी. परंतु हे बरोबर असलं तरी परंतु स्टुडंट याच्यामुळे लेझी होत आहे. द लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, दे डोंट रीड बुक. आणि मोबाईल फोनमध्ये पटकन एका मिनिटामध्ये आपण सर्च करू शकतो. आणि हे सर्च करण्याच्या सवयीमुळे काय होते की त्यांचं जे रीडिंगचं बुक रीड करण्याचं जे काही हे असते ते विसरून जातात. कोण एवढं वाचत बसेल. मोबाईल फोनमध्ये आपण सर्च करू शकतो आणि म्हणून त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इथे काय होते, लॅक होते. द फोन कीप रिंगिंग अँड डिस्टर्ब देम नाऊ अँड देन. अशा प्रकारे फोन रिंग समजून जर तो अभ्यास करत आहे आणि फोन वाजला तर तो काय होईल, डिस्टर्ब होईल आणि मग त्याचं मन काय होईल, इकडे तिकडे भटकेल. मनीषा: Parents institutions block some sites so that students are not able to view unwanted material. त्यांनी सांगितले की पॅरेंट्सनी काही इन्स्टिट्यूट्सनी ब्लॉक केले आहे, काही साईट ज्या अनवॉन्टेड साईट आहेत त्या ब्लॉक केल्या आहे. त्यामुळे स्टुडंट आर नॉट एबल व्ह्यू अनवॉन्टेड मटेरियल आणि त्याच्यामुळे ते जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते बघू शकत नाही. द रिस्क इज देअर बट विथ ॲडव्हान्टेज देअर आर डिसॲडव्हान्टेज टू. आणि म्हटलं की हो, रिस्क तर आहेच, म्हणजे ॲडव्हान्टेजसोबत डिसॲडव्हान्टेजसुद्धा इथे आहे. आता या सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर जे इव्हॅल्युएटर आहे, ज्यांनी त्यांना तो सब्जेक्ट दिलेला होता, जे टॉपिक दिलं होतं त्याच्यावर काय म्हणते त्यांना बोलायला सांगितलं होतं, तर ते काय म्हणतात बघा. ऑल राईट एव्हरीवन. तुमचं सगळं प्रत्येक जणांना ते म्हणते की तुमचं सर्वजणांचं बरोबर आहे. युअर टाईम नियर अप. आता तुमचा जो वेळ आहे डिस्कशनचा तो संपलेला आहे. कुड समवन कन्क्लूड प्लीज. आता याच्यातून तुम्ही काय करा, काहीतरी एक कन्क्लुजन म्हणजे काय, याच्यातून मग उपाय, शेवट काय आहे, समराईज काय आहे. आता जॉन बघा काय म्हणतो. टेकिंग द पॉईंट्स इन टू कन्सिडरेशन मोबाईल इज अ गुड अँड युजफुल टूल. म्हणजे हो ठीक आहे, असं मानलं गेलं आहे की मोबाईल काय आहे, गुड आहे, युजफुल टूल आहे. बट अ टाईम पिरियड शुड अलॉट टू द स्टुडंट टू यूज मोबाईल्स दॅट स्टुडंट डू नॉट बिकेम काउच पोटॅटो. म्हणजे असं नाही की मुलं या मोबाईल फोनमुळे काय होईल, आपला जो टाईम पिरियड आहे तो जास्तीत जास्त मोबाईल फोनमध्ये यूज करेन आणि बुक्स रीड करणार नाही आणि त्यांना जे पाहिजे ते मोबाईलमध्ये वन क्लिकवर ते पाहून घेईल आणि त्याच्यामुळे ते काय होईल, काउच पोटॅटो मीन्स काय, ते त्या मोबाईलच्या आधीन होऊन जाईल आणि त्यांना ते मोबाईलमध्ये सर्च केलं की झालं, कोण बुक रीड करत बसेल असं त्यांचं होऊन जाईल. त्यानंतर त्याचबरोबर आय प्रॉब्लेम्स होते, पोश्चर्स प्रॉब्लेम होते. म्हणजे एकसारखं आपण तो मोबाईल फोन पाहून राहिला आहे असं वाकून, त्याच्यामुळे आपलं पोश्चर्स बॉडीचं ते सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होऊन जाते, बिघडतं. डोळ्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हॅव इन्क्रीज. याच्यामुळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेमसुद्धा इन्क्रीज होते. बघा पबजीसारखे गेम वगैरे तुम्ही खेळत असतात, खूप सारे मुलं खेळत आहे आणि तुम्ही आता मोठे आहे, तुम्हाला माहीतच आहे की पबजी गेममुळे किती मुलं सुसाईडसुद्धा करतात किंवा अजून वाईट परिणाम त्याचे झालेले आहे समाजामध्ये आणि त्याच्यामुळे त्या मुलांवर सायकोलॉजी प्रॉब्लेमसुद्धा त्यांच्यामध्ये वाढत आहे. दे समटाईम बिकेम व्हायलंट इफ मोबाईल फोन्स आर टेकन अवे फ्रॉम देम. आणि ते मोबाईलच्या इतक्या अधीन होऊन जातात की त्यांच्या जवळून समजून जर मोबाईल घेतला तर ते एकदम व्हायलंट होऊन जाते. असं क्लासमध्ये सुद्धा झालेलं आहे मुलांना, विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा जर मोबाईल फोन आम्हाला सापडला आणि आम्ही समजून जातो तुमच्याजवळ हिसकावून घेतला तर तुम्ही इरिटेट होऊन जाता किंवा एखादा दुसरं स्टुडंट आहे तो जोराने ओढेल किंवा चिडेल, असं काहीतरी त्याचं होऊन जाते. म्हणजे काय होतं की मानसिक दुरुस्त त्याचं मानसिक संतुलन आहे त्याच्यामुळे बिघडते आणि समजून जर त्याचा मोबाईल समजून जर हिसकून घेतला तर काय होतं, तो व्हायलंट होतो, हिंसक बनतो. They can use this phone, but they should be made to use them judiciously. ते यूज करू शकतात. म्हणजे इथे त्यांनी कन्क्लुजन म्हटलं की हो, टीनेजर्स
जे आहे ते मोबाईल फोन यूज करू शकतात, परंतु जे काही कायदेशीररित्या जे काही नियम आहे ते जर त्यांनी पाळले तर ते मोबाईल फोन यूज करू शकतात, नाहीतर ते त्यांच्यासाठी काय आहे, घातक आहे. इथेच तुमचं जे ग्रुप डिस्कशनचं टॉपिक तर संपलंच होतं, पण हे सॅम्पल जे होतं ते मला माहीत होतं की तुम्ही रीड करणार नाही, आणि रीड केलं तरी आपल्या खूप साऱ्या स्टुडंटला ते समजलं नसतं, आणि म्हणून हे ग्रुप डिस्कशन मी तुम्हाला वाचून सांगितलं आहे. हे तुमच्यासाठी पण तुम्हाला पण खूप लागू पडते, कारण मोबाईल फोनचा अनवॉन्टेड जे यूज आहे हे तुमचे पर्सेंटेज कमी करते, तुमचं जे काही आय प्रॉब्लेम, पोस्चर प्रॉब्लेम, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हे तुमच्यामध्ये इन्क्रीज होते. तर हे तुम्हीसुद्धा हे समजून घ्या. अशा प्रकारे आपलं ग्रुप डिस्कशन हे संपलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे चांगलं प्रकारे समजलं असेल, आणि याचं जे ब्रेन स्टॉर्मिंग आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवतेच आहे. काळजी घ्या आणि घरीच राहा. गुड बाय.